फिटनेस क्लब यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। चलो, आज अभी तक तो हमारा आरोग्य के ऊपर मालूमात हुई है। वार्म अप हुआ है, हार्ड वर्कआउट हुआ है, योगा प्राणायाम भी हुआ है। तो चलो, अब हम शरीर को पूरा ऑक्सीजन देने वाले हैं, शरीर को हम पूरा शिथिलता देने वाले हैं और 8 घंटे की ऊर्जा प्राप्त करने वाले हैं। तो फिटनेस क्लब यूट्यूब चैनल पे SMBS क्लब के माध्यम से योग निद्रा 21 डे चैलेंज योग निद्रा। तो चलो, सबने लाइट थोड़ा बुझाना है, अच्छा लगता है, और एक श्वास के ऊपर ध्यान देना है। यस, रेडी है सब? वेरी गुड। सब रेडी दिख रहे हैं। यस 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 यस। तो चलो, सबका माइक तो बंद है, आप सुनो और वैसी ही कृति करना है सुनकर, और अपना आरोग्य अच्छा करना है और अनुभूति लेना है। क्या आप जो चाहते हैं ना वो होता है, जो चाहोगे वही मिलेगा आपको। यस, वेरी गुड, बहुत बढ़िया। तो रेडी है योग निद्रा के लिए? यस, सब रेडी दिख रहे हैं। तो चलो, हम योग निद्रा करते हैं। वेरी गुड, बहुत बढ़िया। योग निद्रा. योग निद्रा ही एक अशी योगक्रिया आहे ज्यामध्ये फक्त 10 ते 15 मिनिटात तुम्हाला 7 ते 8 तासांची झोप घेतल्याप्रमाणे ताजेतवाने वाटते, ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि मनाला आराम मिळतो. काही मिनिटांच्या या योगनिद्रेमध्ये तुमचे विचलित झालेले मन एकाग्र होते आणि हळूहळू शांत, निवांत होत जाते, ज्यामुळे निद्रानाश, नैराश्य दूर होते. शिवाय या दरम्यान तुम्ही केलेला संकल्प पूर्ण होण्यास मदत होते. चला तर मग, शरीर आणि मनाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी भरपूर लाभदायक असलेल्या या योगनिद्रेचा आज आपण अनुभव घेऊयात. सर्वप्रथम एका शांत, आरामदायी आणि कमी प्रकाश असलेल्या जागेत शवासन या आसनामध्ये पाठीवर सरळ झोपा. तुमचे संपूर्ण शरीर सैल सोडा. पायांमध्ये अंतर ठेवा. हात शरीरापासून दूर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा. मान कोणत्याही एका बाजूला वळवून सैल सोडा आणि डोळे बंद करा. आता पूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करा. जर कोणत्याही भागात ताण जाणवत असेल तर त्या भागाची थोडी हालचाल करून तो भाग सैल सोडा. तुमचं पूर्ण लक्ष श्वासांवर घेऊन या. अगदी प्रसन्नपणे हळूवार दीर्घ श्वास घ्या आणि श्वास बाहेर सोडून पूर्ण शरीर सैल सोडा. रिलॅक्स करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत आणि बाहेर सोडताना पोट आणि छातीच्या हालचालींवर लक्ष द्या. दीर्घ श्वास आत येतोय, पोट वर जातंय. श्वास बाहेर जातोय, पोट खाली जातंय. पूर्ण लक्ष पोटाच्या मध्यभागी केंद्रित करा.
प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला ऊर्जा, एनर्जी देत आहे आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या मनाला, शरीराला हलकं करत आहे. पूर्ण शरीर सैल सोडा, रिलॅक्स करा आणि मनाला शांत होऊ द्या. काहीच करायचा प्रयत्न करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. योग निद्रा म्हणजे झोपणे आणि जागे राहणे या दोन्हींच्या मध्ये असलेली एक अवस्था. त्यामुळे या अवस्थेत तुम्हाला झोपायचं नाही आहे. तुमचं मन आणि शरीर विश्रांती घेणार आहे, पण तुम्ही पूर्णपणे जागे राहणार आहात. संकल्प करा की मी झोपणार नाही, मी झोपणार नाही, पूर्णपणे जागे राहीन. जर कोणता विचार आला तर येऊ द्या, त्याला थांबवू नका. पुन्हा तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि ऐकू येत असलेल्या सूचनांचे पालन करत राहा. सूचनांप्रमाणे शरीराचा एक एक भाग शिथिल करा, सैल करा, रिलॅक्स करा. आता एक सामान्य श्वास घेऊन आपले लक्ष उजव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जा. तिथे जर काही ताण असेल तर तो दूर करा आणि अंगठ्याला पूर्णपणे सैल सोडा. अंगठ्या बाजूची चारही बोटे सैल सोडा. जर तिथे काही ताण असेल तर तो दूर होत असल्याचा अनुभव घ्या. आता ज्या पण भागाचं नाव घेतलं जाईल त्या भागावर लक्ष केंद्रित करा आणि त्याला शिथिल होऊ द्या. उजव्या पायाचा पंजा, तळवा, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघा, मांडी. उजव्या पायाचे हे सगळे भाग आता पूर्णपणे शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या दूर झाल्यात. आता पूर्ण उजव्या पायाकडे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. पूर्ण लक्ष आता डाव्या पायाकडे आणा. डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या बाजूची चारही बोटे, पंजा, तळवा, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघा, मांडी. डाव्या पायाचे हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या दूर झाल्यात. आता पूर्ण उजव्या पायाकडे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. आता दोन्ही पायांकडे एकत्रित लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. तुमचे पूर्ण लक्ष शरीराच्या मागच्या बाजूकडे घेऊन जा. नितंब, कंबर,
पाठ, पाठीचा कणा, मान, डोक्याची मागची बाजू, शरीराच्या मागच्या बाजूचे हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. आता शरीराच्या पूर्ण मागच्या बाजूकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. आता पूर्ण लक्ष शरीराच्या पुढच्या बाजूकडे घेऊन जा. डोक्याची पुढची बाजू, कपाळ, दोन्ही डोळे, दोन्ही भुवया, दोन्ही कान, दोन्ही गाल, नाक, ओठ, हनुवटी, गळा, खांदे, छाती, पोट, कमरेखालचा भाग. हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. आता शरीराच्या पूर्ण पुढच्या बाजूकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. पूर्ण लक्ष आता दोन्ही हातांकडे आणा. दोन्ही खांदे, दोन्ही हातांचे दंड, कोपर, अग्रबाहू, मनगट, तळहात, पंजा, हातांचे अंगठे, अंगठ्या बाजूचे पहिले बोट, दुसरे बोट, तिसरे बोट आणि चौथे बोट. हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. जर शरीरात कुठेही आखडलेले स्नायू असतील तर ते पूर्णपणे शिथिल झाल्याची जाणीव होईल. आता एक दीर्घ श्वास घ्या. हा श्वास पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत फिरत असल्याचा अनुभव घ्या. तुमचे पूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स झाले आहे. इतकं शिथिल, इतकं रिलॅक्स की कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही तुमचं शरीर हलवू शकत नसल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला निरोगी करत असल्याची आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या चिंता, ताणतणाव दूर नेत असल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक श्वासासोबत एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. ही ऊर्जा
डोक्याच्या टोकापासून तुमच्या शरीरात प्रवेश करून मानेत, छातीत, पोटात, दोन्ही हातापायात जात असल्याची जाणीव होत आहे. या ऊर्जेने पूर्ण शरीर भरत आहे. मनाला सूचना द्या की आता तुमचं मन ज्याप्रमाणे शांत आहे त्याचप्रमाणे नेहमी शांत राहील. प्रत्येक श्वासासोबत सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल, आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासासोबत तुमचं संवाद कौशल्य सुधारेल, एकाग्रता वाढेल. प्रत्येक दिवस आणि रात्र नेहमी आनंदी राहील. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असेल. या स्थितीत तुम्ही मनातल्या मनात एखादा संकल्प करू शकता. हा संकल्प एखाद्या चांगल्या सवयीला लावण्यासाठी असेल किंवा एखाद्या वाईट सवयीला सोडण्यासाठी असेल किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला खूप मनापासून हवी आहे ती मिळवण्यासाठी असेल. आता तुमचा संकल्प मनातल्या मनात 3 वेळा बोला. योग निद्रेत गेल्यावर तुम्ही केलेला कोणताही संकल्प, कोणताही विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मनाच्या खोलपर्यंत गेला आहे. मनापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असलेले हे तुमचे अंतर्मन तुमच्या विचारांवर आणि कृतींवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा संकल्प पूर्ण होण्यास मदत करणार आहे. आता पुन्हा आपण हळुवारपणे जागी होऊयात. उजव्या कुशीवर वळा आणि हाताचा आधार घेऊन उठून बसा. डोळे बंदच ठेवा. अलवार आपले दोन्ही हात जवळ आणा आणि एकमेकांवर घासा. दोन्ही हात बंद डोळ्यांवर ठेवा आणि मनातल्या मनात तुम्ही केलेला संकल्प आठवा. आजच्या या योग निद्रेमुळे तुमच्यात झालेल्या बदलांचं निरीक्षण करा. आता हात खाली घ्या आणि अलवार आपले डोळे उघडा. योग निद्रेमुळे तुम्हाला खूप गाढ झोपेतून उठल्याचा अनुभव येईल. पुन्हा तुम्ही या जगात आला आहात. आजूबाजूला सगळीकडे जरी तणाव असेल तरी तुम्ही आतून, मनातून शांत असाल. पूर्णपणे शांत राहाल. खूप खूप धन्यवाद ही 15 मिनिटे स्वतःला देण्यासाठी. व्हिडिओ आवडला
देखो, योग निद्रा करने से हमें कितनी प्रसन्नता मिलती है, और अनुभव तो बहुत बढ़िया होता है। यस। तो योग निद्रा हमारे जीवन में, जैसा हम रोज खाना खाते हैं ना, शरीर शरीर को खाना लगता है, वैसा ही हमारे सेल्स को, हमारे पूरे पूरे बॉडी को निद्रा लगती है। तो ये योग निद्रा हमें 8 घंटे की नींद की तसल्ली देती है। तो देखो कितना बढ़िया है। तो देखो आज योग निद्रा का क्या अनुभव है, किसको अच्छा अनुभव है तो वो बताओ। वो बता सकते हो, जिसको अच्छा अनुभव है उन हाथ बताओ, उनको संधि मिलेगी। मुझे बहुत अच्छा लगा है योग निद्रा से, आज मुझे बहुत बढ़िया अनुभूति आई है। किसको आई है? या खरंच योग निद्रेमधून आपल्याला दिवसभराची ऊर्जा भेटते सर. 15 मिनिटांमधूनच इतकं शरीराला आपल्या पूर्ण ताण निघून जातो आणि खूप छान आणि खूप सुंदर वाटतं. प्रसन्न वाटतं मन असं. यस 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 यस। और किसी को अच्छा लगा है तो कोई बोलना चाहता है, मुझे योग निद्रा में इतना बढ़िया बढ़िया अच्छा लगा है। नक्कीच येस सर. सर. इतकं सुंदर ऊर्जा, उत्साह आणि रिफ्रेशमेंट, म्हणजे आता वाटतं की जीवनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, नवीन दिवसाची सुरुवात झाली. इतके प्रसन्न आणि तवानं वाटतंय सर. तर नक्कीच हीच ऊर्जा घेऊन आम्ही दिवसभर काम करणार. येस, यस। थँक्यू. बहुत बढ़िया, मुझे भी बहुत अच्छा लग रहा है। यस। और कोई किसी को बोलना चाहता है कोई, योग निद्रा से मुझे बहुत अच्छा हो रहा है। यस माया मैम। येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मला पण खूप छान वाटलं सर. आपण सकाळपासून केलेला वर्कआउट आणि त्यामुळे आलेला थकवा या योग निद्रेमुळे माझा गेला. ताजंतवानं वाटत आहे आणि मला दिवसभर आनंदी वाटत आहे. खूप छान वाटत आहे सर. व्हेरी गुड। योग निद्रा रोज असली पाहिजे का, केली पाहिजे? हो सर, केली पाहिजे. यस यस यस। बहुत बढ़िया। येस. और कोई बोलना चाहता है कि योग निद्रा से बहुत लाभ हो रहा है? अच्छा। गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. यस। आज योग निद्रेमुळे मला खूप आनंद होत आहे आणि खूप छान आत्मविकासाकडे वाटचाल होत आहे. अ, जो नचिकेता आहे, ह्या नचिकेतेने एम देवतेकडे एक मागणं मागितलं होतं, मला आत्मज्ञान द्या. आणि आत्मज्ञानाच्या ज्या 4 पायऱ्या आहेत, त्या 4 पायऱ्याकडे निश्चितच ह्या योगनिद्रेच्या माध्यमातून आपली वाटचाल होत आहे. पहिली पायरी, मी मी पशु नाही, मी मनुष्य आहे. आणि मनुष्याचे जे कर्तव्य आहेत, हे कर्तव्य या ठिकाणी समजत आहेत. मनुष्य जीवन धारण केल्यानंतर या ठिकाणी आपलं कर्तव्य काय आहे, आणि त्यासोबतच हे सगळं संसार सांभाळता सांभाळता आपल्याला शेवटी आत्मज्ञानाकडे जायचं आहे. आणि आत्मज्ञान काय आहे, या योग निद्रेच्या माध्यमातून समजायला लागलेलं आहे. थँक्यू सर. थँक्यू ऑल माय कम्युनिटी. यस, बहुत बढ़िया। आत्मज्ञान आत्मविकास, आत्मज्ञान से आत्मविकास होता है। तो देखो, इनको अच्छा लग रहा है योग निद्रा से। यस। और कोई? क्योंकि स्वामी विवेकानंद क्या बोलते थे, गिव मी 100 नचिकेता, आई विल चेंज द वर्ल्ड। मला 100 नचिकेता द्या, मी जग बदलून दाखवतो। ज्याला आत्मज्ञान मिळालं, तसा एकही नचिकेता जर तयार झाला तरी खूप काही बदल करू शकतो आपण। व्हेरी गुड, बहुत बढ़िया। गुड मॉर्निंग सर. मला व्हेरी योग गुड। निद्रामुळे खूप एनर्जी आली. आणि ह्या योग निद्रा, आपल्या व्यायाम, याच्यापासून मला जे काही ज्ञान नव्हतं, ते पूर्ण ज्ञान मिळालं आणि माझ्या जिंदगीत खूप खूप गोडी आली सर. एकदम सुपर. यस, बहुत बढ़िया। जीवनामध्ये आनंद निर्माण होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि आनंदासाठी आपण जगतो। आणि आनंदाला विरोधार्थी शब्द नाहीये। तुम्ही म्हणताल दुःख आहे, नाही, सुखाला विरोधार्थी शब्द दुःख आहे, पण आनंदाला विरोधार्थी शब्द नाही, म्हणून आनंदासाठी जगायचे। आनंद आनंदही आहे, आनंद आनंदही मिळतो, तो आनंद आनंदच मिळतो। यस। चलो, और कोई बोलना चाहता है कि यस हमें सर. बहुत। बहुत बहुत अच्छा लगा. और यस। आजकल की जिंदगी में सबको थोड़ा सा तो भी तान तनाव रहता है, लेकिन इस योग निद्रा से 8 घंटे की जो नींद मिलती है 15 मिनट में, और अपने जो सकारात्मक विचार है वो बहुत अच्छे से सेटअप होते हैं सर. तो मुझे बहुत अच्छा लगा सर आज की योग निद्रा. थैंक यू. बहुत बढ़िया। देखो, हमें योग निद्रा से एक अनुभूति आती है, और जो हमारे सेल्स चाहता है ना, वो योग निद्रा से मिलता है।
और जिसको जो होना है वो दे देना, तो हम फ्रेश रहते हैं और आनंदी होते हैं। तो सेल्स को दे देना योग निद्रा सुबह सुबह, वो दिन भर फ्रेश एकदम सकारात्मक रहते हैं। यस। यस, और कोई बोलना चाहते हैं? योग निद्रा की हमें बहुत बढ़िया अनुभूति आई है। यस। तो चलो, वेरी गुड, बहुत बढ़िया। अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अगर ये सब देखने वाले को ये योग निद्रा अच्छी लगी है, तो उन्होंने क्या करना चाहिए? अपना फिटनेस क्लब नांदेड़ को क्या करना चाहिए? सब्सक्राइब। सब्सक्राइब करना चाहिए, बेल आइकन को प्रेस करना चाहिए अच्छा। और और शेयर करना चाहिए सबके लिए। सबको शेयर करना चाहिए और सबका आत्मविकास करना चाहिए। करना आत्मबल, चाहिए। आत्मविकास, सबको नचिकेता बनाएंगे ना। अब माधवी मैम बोले ना, चलो सबको नचिकेता अगर आपको बनाना है तो शेयर करो, बन सकता है। नचिकेता के कुछ गुण तो ले सकते हैं हम। यस, आत्मविकास, आत्मबल बहुत बढ़िया होता है। तो चलो, आज से हम नचिकेता बनाने के लिए हमारा वीडियो सब तरफ शेयर करेंगे। फिटनेस क्लब नांदेड़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करेंगे, बेल आइकन को टच करेंगे नोटिफिकेशन के लिए, लाइक करेंगे। लाइक करने से क्या होता है? ये देखो, हम अच्छा अच्छा सुनते हैं, अच्छा अच्छा देखते हैं ना। अगर तुमको अच्छा लगा तो हम अच्छा आगे जाते हैं, पीठ के ऊपर ऐसा करें ना, पार्टी और पोपटलं कि अरे शाबाश, बहुत अच्छा किया है, तो इसलिए लाइक करना है। समझे? तो लाइक करो और सबको शेयर करो, और उनके ब्लेसिंग आपको ही मिलने वाले हैं। और आप अच्छा हुए, आपको अच्छा लगा, आनंद मिला, तो हमें ब्लेसिंग मिलेंगे। और ये ब्लेसिंग पे ही ये वर्ल्ड, ये जग, ये दुनिया चल रही है। और ईश्वर को क्या होना चाहिए? ईश्वर को खाली आनंद, आनंदी आत्मा होना चाहिए। तो चलो हम आनंदी आत्मा बनेंगे और सबको ब्लेसिंग देंगे। यस। यस। बहुत बढ़िया, बहुत खूब। आज के दिन के लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं। तर मला या महिन्याचा अप्रेस बोले मैम। या महिन्याचं माझं अप्रेस राहिलं, जानेवारी महिन्याचं मला पाहिजे सर तुमच्याकडनं, यस 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 आपल्या क्लबसाठी. यस मैम, यस मैम, यस। एनर्जी ड्रिंक, एनर्जी ड्रिंक जो होता है हम रोज लेते हैं ना, तो हर महीने का एनर्जी ड्रिंक हम एक तो लगता है कम से कम। तो विशाखा मैम लेना चाहते हैं, उनको देंगे। बहुत बढ़िया, बहुत अभिनंदन मैम आपका। थँक्यू. Yes. तो चलो, आप आज के दिन आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आरोग्य अच्छा होता है, भगवान आते हैं, मगर किसके वैसा? राम नारायण किसके वैसा आते हैं?
शबरी के वैसा बुलाए तो आते हैं। यस। तो हमारा फिटनेस क्लब भी वैसा ही है। देखो हमारा आरोग्य अच्छा होता है, मगर आपको आना चाहिए ना। यहाँ पे सब शबरी है, बांटने बैठे हैं, आपकी राह देख रहे हैं। ये जिस वेलनेस कोचेस ना, ये शबरी का ही काम करते हैं। कब हमारे राम आएंगे, कब हमारे कृष्ण आएंगे, कब हमारे देवी देवता आएंगे। तो ये सब आने वाले जो हमारे पास आते हैं ना, वो ईश्वरी है। उनकी सेवा करना वही मानवता सेवा है। और ये इनकी सेवा करने के बाद इनका आरोग्य जब हम अच्छा करेंगे ना, इनको जब ब्लेसिंग हमें मिलेंगे ना, वो ब्लेसिंग के ही हम बहुत बढ़िया बोलते हैं ना, कलयुग सतयुग, तो हम सतयुग में जाने वाले। यस, इसी को ही सतयुग बोलते हैं। तो चलो बहुत बढ़िया, बहुत बहुत थैंक यू। हैप्पी डे, वेलकम। आज का दिन के लिए बहुत बहुत आपका शुभेच्छा। यस। खाते सर मैं नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं। यस, कौन कोई तो बात किया तो बोलो क्या बोलते हैं। सर मेरे 34 सब्सक्राइब हो गए सर, एक महीने ये 18 तारीख से आज तक। बिल्कुल, देखो कितना बढ़िया। देखो सबको ये आनंद, ये जो हमारे जो वीडियो है उनके पास तक लेके जा रहे हैं। तो बहुत बहुत अभिनंदन विशाखा मैम का। यस, थैंक यू। वेरी गुड। फिर शबरी के जैसे खिलाते